नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरावर खर्च करणे टाळा. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. प्रेम, विश्वास, आशा, सद्भावना आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसुकपणे सकारात्मक विचार करेल. आज तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकता. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे. परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुम्हाला अनुकूल असेल. उपाय: घरामध्ये दूषित पाणी साठवू देऊ नका. याने नोकरी आणि बिझनेसमध्ये उन्नती होईल. वृषभ राशी, तुमच्या जोडीदारासमवेत तुम्ही आज आनंदी वेळ व्यतीत कराल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. आजचा दिवस सर्वोत्कृष्ट करण्यासाठी तुम्ही तुमच्यातील सुप्त गुणांचा वापर कराल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात. आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. उपाय: वित्तीय आयुष्याला मजबूत ठेवण्यासाठी आपल्या दातांना साफ करण्यासाठी फिटकरीचा उपयोग करा. मिथुन राशी, कौटुंबिक जबाबदाऱ्या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आपल्या कुठल्या मित्रासोबत आज वेळ घालवू शकता, परंतु यावेळी तुम्ही मद्यपान करू नका अथवा वेळ व्यर्थ होईल. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल. म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आज कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे भांडण होऊ शकते. उपाय: घरामध्ये लाल गुलाबाचे झाड लावून त्याची काळजी घेतल्याने पारिवारिक आनंद वाढेल. कर्क राशी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका.
आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आणि बॉसला आपल्या घरी बोलावण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. तुमचा जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल, पण आरोग्याला गृहीत धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. उपाय: वटवृक्षाला गोड दूध टाका. याने नोकरी आणि बिझनेसमध्ये उन्नती होईल. सिंह राशी, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक असतील. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल, परंतु या कामात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकता की तुमचे गरजेचे कामही सुटून जाईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकावर किती प्रेम आहे. मुलामुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ, कंटाळवाण्या त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हासित व्हाल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्याशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. उपाय: 1 लाल मिरची, 27 मसूरच्या डाळीचे दाणे किंवा 5 लाल फूल घेऊन हनुमान मंदिरात चढवा. याने पारिवारिक आयुष्याचा आनंद वाढेल. कन्या राशी, आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी आणि मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. उपाय: आपल्या प्रियकरला भेटण्याच्या वेळी लाल गुलाब नक्की भेट द्या. याने प्रेमसंबंध मजबूत होतात. तूळ राशी, जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळेत भेटायला जाऊ शकतात. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव जाणवेल.
आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशाची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. भरपूर आनंदाचा दिवस. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. उपाय: आपल्या प्रेमीला सुवासिक वस्तू भेट द्या आणि सुनिश्चित करा की आपले प्रेम जीवन सुरळीतपणे चालेल. वृश्चिक राशी. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहे तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. 2 ओळीमध्ये दडलेला अर्थ समजल्याशिवाय कोणत्याही व्यावसायिक कायदेशीर कागदपत्रावर सही करू नका. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्त्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपूर जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून शिक्षण घेता तर अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. तुमच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची अपेक्षा असेल, पण त्याचबरोबर ते तुम्हाला आधार देतील आणि काळजी घेतील. उपाय: गाईला उकडलेले बटाटे हळदीची पावडर टाकून खाऊ घाला आणि आपले प्रेमजीवन चांगले ठेवा. धनु राशी. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेमामध्ये एकतर्फी वेड मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. सोशलाइज होण्याची चिंता, भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहीशी करा. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. उपाय: पांढऱ्या पाळीव कुत्रीला जेवण खाऊ घातल्याने आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. मकर राशी. या राशीतील काही व्यावसायिक आज आपल्या व्यवसायाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाश झोतात याल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा तुम्हाला आज फायदा मिळू शकतो. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल, परंतु बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. प्रेम प्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशात जर तुम्ही काही चूक केली असेल तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागू शकतात. उपाय:
1.25 किलो गव्हाचे पीठ भाजा आणि गुळाची पावडर टाका. हे मिश्रण मुंग्यांना खाऊ घाला आणि आपल्या व्यवसायात वृद्धीचा आनंद घ्या. कुंभ राशी. कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकटा वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा बराच रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाल, पण नंतर तुम्हाला जाणवेल की जे झालं ते चांगल्यासाठीच होतं. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. कुटुंबातील कोणी सदस्यांच्या आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनापेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. उपाय: वेळोवेळी आपल्या प्रियकराला लाल कपडे भेट द्या. यामुळे प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. मीन राशी. मनाला रिझवण्यासाठी मनोरंजनासाठी चांगला दिवस, पण तुम्ही जर काम करत असाल तर व्यावसायिक करारावर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर किंवा गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतो. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडवण्यासाठी तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. उपाय: पवित्र ठिकाणी काळे आणि पांढरे ब्लँकेट वितरित केल्याने आरोग्य सुधारेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.